नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, अशा इथं आपली पहिली फ्लाईट कंप्लीट झाली। आता पुढची मुंबईची फ्लाईट इथूनच जवळच्या टर्मिनलला लागणार आहे। तर मी तिकडे चाललो, आता प्लेनमध्ये उतरलो मी। सो आय होप माझे बॅग मला इथे भेटतील, ते मला परत चेक इन करावं लागेल। सो चला आपण जाऊ दुसऱ्या टर्मिनलवर, जिथे आपली पुढची फ्लाईट लागणार आहे। आणि इथून परत 8 तासाची फ्लाईट आहे मित्रांनो मुंबईची। उत्तर घ्यायला आला आहे। शेवटी भारत मातेची काय म्हणतात स्पर्श केला, एवढं भारी वाटतंय। तर आता नाशिकला जाऊ, इथे सोबत जाणार आहे, टॅक्सी करू आम्ही ही गाडी आणली। तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की बघा। अमेरिका ते भारत प्रवास तुम्हाला कसं वाटला, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। ॲक्च्युली घरी सरप्राईज पण द्यायचं, सॉरी तर घरी जाऊन ते सरप्राईज मेन मम्मीला मी सांगितलं नाही मी आलो आहे, तर ते तुम्ही फक्त बघा, शेवटी एकदम भारी आहे। तर चला, खूप खतरनाक खातो, काहीतरी खाऊ तुझं खाऊ हो, काहीतरी मस्त तुला। अच्छा, बर्गर खाऊ इथे? अरे बाई, तिकडे बर्गरच खातो, इथे वडापावची मला ओढ लागली आहे। तर मी मस्त की इथे चौपटला खाईन, आणि मग आता जाऊ मी नाशिकला। चला, एवढं ह्यूज चीज असतं ना। तर मित्रांनो, आता आपण जस्ट पोहोचलोय मुंबईला, एकदम वेगळं वाटतंय। आता मी टॅक्सी केली, इथून परत टॅक्सी करणार आहे, म्हणजे दुसरी टॅक्सी केली आम्ही। तर मला आठवतं मित्रांनो, जेव्हा माझ्या ताईचं लग्न होतं तेव्हा मी माझ्या मावशीला पत्रिका द्यायला आलो होतो कल्याणला। तर त्याच वेळेस मी इथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला आलो होतो, की हेच मला विमान बघायची खूप इच्छा होती। तर एअरपोर्टवाला मला तीच आठवण नेहमी येते, की तेव्हा मी स्वप्न बघितलं होतं की मी एकदा तरी विमानात बसेल। आणि जेव्हा पण मी एअरपोर्टवर येतो तेव्हा मला त्या आठवणी ताज्या होता, की मी जे स्वप्न बघितलं होतं लाईक ते खरंच पूर्ण झालं आहे। आणि इंडियातून लाईक इथलं जे प्रेम भेटतं, इथल्या लोकांमधली आपुलकी, तर ते बाहेर नाही भेटणार मित्रांनो तुम्हाला। तर ती गोष्ट बघून खूप कधी गहिवरून होतं। तर तोच मी विचार करत होतो आणि बाहेर थोडं बघत होतो। मित्रांनो, आता आम्ही ट्रेनने चाललो आहे, पंचवटीने। जस्ट एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला, म्हटलं अमेरिकेच्या ट्रेन कशा आहे आणि इंडियाच्या कशा, म्हटलं चल इकडून चल। किती मोठा डिफरन्स आहे, चल तिकडून। 6 आहे ना आपला। तर आमचा D6 आहे मित्रांनो, रिझर्वेशन केलं आहे आम्ही। चल चल चल, हळू हळू हळू। बापरे बाप, काय गर्दी आहे।
एक्सक्यूज मी. चलो 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 चलो. मित्रांनो 2 बॅग ठेवल्या. हा आता 3 तासात नाशिक मित्रांनो. लेट्स गो. सो मित्रांनो आता आम्ही जस्ट नाशिक रोडला उतरलो. आता आम्ही ओला करू आणि जाऊ घरी. आता रात्रीचे वाजले 9:30. 11 वाजेपर्यंत आय थिंक पोहोचू आम्ही. सो लेट्स गो. ॲक्च्युली मित्रांनो ओला भेटत नाही तर मी मित्रांनो म्हटलं बस बघून आहे. किती वाजता? 5 मिनिटात राईट. तो मुद्दाम बोललो मग चल मग काय. तर मित्रांनो आम्हाला बस भेटली आहे. ओला काय भेटत नव्हते. तर काय म्हणणं तुझं लकीला आपल्याला बस भेटली. मुंबईवरून आलोय नाशिक रोडला. एकदम भारी प्रवास झाला. अमेरिकेवरून प्रवास नाही बघता मित्रांनो. अमेरिकेच्या रेल्वेमध्ये बसलो, फ्लाईटमध्ये बसलो, नंतर मुंबईला उतरलो. निखिलच्या घरी जाणार आहे आणि घरी माहीत नाही मेन म्हणजे. सो लेट्स गो. पहिले कोण उठला आधी? कोण उठला आधी? आता दिसला? टोपी काढ टोपी. आता निखिल मामाचे बघ. है ना? नाही मँगो चॉकलेट नाही पाहिजे आणि चॉकलेट पण नाही पाहिजे त्याला आणि त्याला हे पण नाही पाहिजे. तर ना असा माझा 3 दिवसाचा प्रवास संपला. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा आणि भेटू असं पुढच्या असं एका मजेशीर ब्लॉगमध्ये. पाहिजे हाय माझा भाषा. राघो हाय कर. हाय राघो हाय कर. हाय हाय कर ना राघो. राघो तो मूडमध्ये नाही सध्या. तर ठीक आहे चला भेटू. बाय.